नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 3 सावित्रीबाई फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, राजाने राजवाडा बांधला हे वाक्य कोणत्या प्रयोगात मोडते? राजाने राजवाडा बांधला हे वाक्य कोणत्या प्रयोगात मोडते? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्मणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे? कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रामटेक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, वारकरी संप्रदाय असे कोणास म्हटले जाते? वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 संत तुकाराम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे? संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे? बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 ऑर्निथॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात? ऑर्निथॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पक्षीचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 गोलाकार वाहतूक चिन्हे म्हणजे साइन बोर्ड पुढीलपैकी काय दर्शवतात? गोलाकार वाहतूक चिन्हे म्हणजे साइन बोर्ड पुढीलपैकी काय दर्शवतात? तर ऑप्शन क्रमांक 4 अनिवार्यता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 नपुसक लिंगी नसलेले शब्द कोणता? नपुसक लिंगी नसलेला शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 पगडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 हँड सॅनिटायझरमध्ये मुख्यतः कोणता असतो? हँड सॅनिटायझरमध्ये मुख्यतः कोणता घटक असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 आयसोप्रोपिल अल्कोहोल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 वाक्यात एका जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वल्पविराम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 सूर्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 ऊर फुटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. ऊर फुटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 4 अतिशय दुःख होणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 लायसन्सची मुदत समाप्त झाल्यानंतर ते समाप्त झाल्याच्या तारखेपासून पुढे चालू ठेवण्यासाठी किती दिवसाच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे? लायसन्सची मुदत समाप्त झाल्यानंतर ते समाप्त झालेल्या तारखेपासून पुढे चालू ठेवण्यासाठी किती दिवसात अर्ज करणे आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 30 दिवस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 जडवाहने रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे? जडवाहने रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे? तर ऑप्शन क्रमांक 3 डाव्या बाजूने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 रस्त्यावरील झेब्रा क्रॉससाठी असते. रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग हे कशासाठी असते? तर ऑप्शन क्रमांक 1 पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते? स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मरावे परी कीर्तिरूपे उरावे या वाक्यातील उभ्यान्वयी अवयव कोणते? मरावे परी कीर्तिरूपे उरावे या वाक्यातील उभयान्वयी अवयव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 परी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही? खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 रायपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला डॅश डॅश म्हणतात. वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला
नावाला डॅश डॅश असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 भाववाचक नाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही? खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वरादी संधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते त्या अर्थाची म्हण कोणते? प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते या अर्थाची म्हण कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 सरड्याची धाव कुंपणापर्यंत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे खालीलपैकी कोणती दोन राज्य जोडली गेली आहेत? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे खालीलपैकी कोणती दोन राज्य जोडली गेली आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र व गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वारणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 अंदमान बेट समूहातील डॅशची ज्वालामुखी निर्मित बेट आहे? अंदमान बेट समूहातील डॅशची ज्वालामुखी निर्मित बेट आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅरन आयर्लंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राज्यात सह्याद्री पर्वत रांगेत लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास डॅश म्हणून ओळखले जाते? राज्यात सह्याद्री पर्वत रांगेत लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास डॅश म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पर्जन्य छायेचा प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पानिपत शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? पानिपत शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 राजेवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 जगप्रसिद्ध अजिंठा लेणी डॅश या नदीने खनन केलेल्या दरी भागात वसली आहे? जगप्रसिद्ध अजिंठा लेणी डॅश या नदीने खनन केलेल्या दरी भागात वसली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वाघूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणती तापीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती तापीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 दुधना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहेत? खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पितळखोरा लेणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मनीष नरवाल खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मनीष नरवाल खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शूटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर ऑप्शन क्रमांक 2 वैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणांचा अवलंब डॅश यांच्या कालकीर्तीत करण्यात आला? भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणांचा अवलंब डॅश यांच्या कालकीर्तीत करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड विल्यम बेंटिंक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मैकेल पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? मैकेल पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 छत्तीसगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीचे कार्य करणाऱ्या डॅशना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो? कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीचे कार्य करणाऱ्या डॅशना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो? तर ऑप्शन क्रमांक 2 तुकडोजी महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याचा या 6 राज्यांमध्ये समावेश होत नाही? महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यात या 6 राज्यांमध्ये समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1981 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF चे मुख्यालय कोठे स्थित आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF
चे मुख्यालय कोठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वॉशिंग्टन DC अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा. मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 चंद्र ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्याच्या विलीन करण्यासाठी चालवले होते? ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 हैदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वात प्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला? स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला? तर ऑप्शन क्रमांक 2 न्यूझीलंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तर ऑप्शन क्रमांक 3 राजगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते? खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पोलाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 कृष्णार्पण या समासाचा कोणता प्रकार आहे? कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चतुर्थी तत्पुरुष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचे सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? तर ऑप्शन क्रमांक 2 1927 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पारितोषिक मिळाले नाही? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पारितोषिक मिळाले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे? स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 एक कदम स्वच्छता की ओर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण डॅश मोजण्याकरिता वापरतात. बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण डॅश मोजण्याकरिता वापरतात. तर ऑप्शन क्रमांक 4 वातावरणातील हवेचा दाब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते? खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड रिपन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 1949 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री कोण आहेत? हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 जयराम ठाकूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 एक अश्वशक्ती म्हणजे डॅश वॅट होय? एक अश्वशक्ती म्हणजे डॅश वॅट होय? तर ऑप्शन क्रमांक 1 746 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 15व्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता असेल? 15व्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता असेल? तर ऑप्शन क्रमांक 2 2020 ते 2025 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा नाविकमध्ये किती उपग्रह असणार आहेत? भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा नाविक मध्ये किती उपग्रह असणार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे? गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मिथेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते? गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते? तर ऑप्शन क्रमांक 4 गतिज ऊर्जा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्म हा कृषी दिन म्हणून दिवशी साजरा करतात. महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्म कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 1 जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 लाल सिंधी ही कशाची जात आहे? लाल सिंधी ही कशाची जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गाय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 सन 1948च्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?
सन 1948च्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 हंटर आयोग या घटनेच्या नंतर स्थापन हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जालियनवाला बाग हत्याकांड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मानवी शरीरात कोणत्या रचनेस अंत्रपुच्छ जोडलेले असते? मानवी शरीरात कोणत्या रचनेस अंत्रपुच्छ जोडलेले असते? तर ऑप्शन क्रमांक 1 मोठे आतडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यांतील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? तर ऑप्शन क्रमांक 2 शंकुपेशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 मुख्य कार्यकारी अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 चंपारण्यामधील शेतकऱ्याचा उठाव कशाशी संबंधित होता? चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा उठाव कशाशी संबंधित होता? तर ऑप्शन क्रमांक 4 नीळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 दादाभाई नौरोजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक कोण? महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 वासुदेव बळवंत फडके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणता हरितग्रह वायू नाही? खालीलपैकी कोणता हरितग्रह वायू नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 हायड्रोजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 श्री जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे? डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 क्षय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 ब्राह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती ही कोणत्या देशाचा संयुक्त उपक्रम आहे? ब्राह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती ही कोणत्या देशाचा संयुक्त उपक्रम आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारत व रशिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात? भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्नवालिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 सदाशिव निळकंठ जोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 इसवी सन 1932 मध्ये पुणे करार कोणामध्ये झाला? इसवी सन 1932 मध्ये पुणे करार कोणामध्ये झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थान डॅशच्या साली विलीन झाले? भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थान डॅशच्या साली विलीन झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 17 सप्टेंबर 1948 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 थायलंड या देशाचे चलन कोणते आहे? थायलंड या देशाचे चलन कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारताचे 22वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झालेली आहे? भारताचे 22वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ओमप्रकाश रावत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 देशातील पहिल्या खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा कोठे पार पडल्या? देशातील पहिल्या खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा कोठे पार पडल्या? तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 2017च्या रणजी ट्रॉफीचा विजेता संघ कोणता? 2017च्या रणजी ट्रॉफीचा विजेता संघ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तिसरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी
विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे? खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर विद्यापीठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पहा. खालीलपैकी राष्ट्रीय मतदार दिवस कोणता आहे? खालीलपैकी राष्ट्रीय मतदार दिवस कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 25 जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 वा. मुंबई व नागपूर यांना जोडणारा प्रस्तावित समृद्धी महामार्गाची लांबी किती आहे? मुंबई व नागपूर यांना जोडणारा प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 701 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 वा. राजमाचा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? राजमाचा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 वा. चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वसंत सागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 वा. नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद तयार करते? नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद तयार करते? तर ऑप्शन क्रमांक 4 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 वा. अरवली पर्वत रांगेत कोणती खडक आढळतात? अरवली पर्वत रांगेत कोणती खडक आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 दोन्ही हे 1 व 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 वा. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 दक्षता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 वा. भारतातील पहिले कोर्ट कोठे स्थापन करण्यात आले आहे? भारतातील पहिले कोर्ट कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 वा. भारताचे मानव निर्मित सरहद कोणत्या देशाच्या वरील आहे? भारताचे मानव निर्मित सरहद कोणत्या देशाच्या वरील आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पाकिस्तान बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 वा. दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते? दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 अन्नाईमुडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 वा. पंबम बेट कोणत्या 2 देशांच्या दरम्यान आहे? पंबम बेट कोणत्या 2 देशांच्या दरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत व श्रीलंका ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 वा. भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लक्षद्वीप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 वा. हिमालय पर्वतरांगचा गाभा डॅश डॅश खडकांनी बनलेला आहे? हिमालय पर्वतरांगचा गाभा डॅश डॅश खडकांनी बनलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कनाष्म खडक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 वा. हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुशी नदीवर वसलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 वा. महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगररांगा आहेत? महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगररांगा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 दरकेसा टेकड्या हे आपले करेक्ट आन्सर होईल.